न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। नरडाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। वीज तार चोरी प्रकरणी 7 जण गजाआड, 14,45,000चा मुद्देमाल जप्त। राजस्थान गुजरात कनेक्शनचा भांडाफोड। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सुरू असलेल्या वीज पोलवरील ॲल्युमिनियम कंडक्टर तार चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून या गुन्ह्यामागील राजस्थान गुजरात कनेक्शन उघड करण्यात नरडाणा पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणी राजस्थान राज्यातील टोळीतील 6 आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या गुजरातमधील व्यापाऱ्यासह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी सुमारे 14,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान नरडाणा MIDC परिसर तसेच शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज पोलवरील ॲल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या सुमारे 5 लाख रुपये किमतीच्या तार चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत CCTV फुटेजचे विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। तपासात ही टोळी राजस्थान राज्यातील असल्याचं निष्पन्न झालंय। तसेच चोरी केलेला माल गुजरात राज्यातील भंगार व्यापाऱ्याला विक्रीसाठी पाठवला जात असल्याचं उघड झालंय। म्हणजे चोरी महाराष्ट्रात, आरोपी राजस्थानचे आणि विक्री गुजरातमध्ये अशी संपूर्ण साखळी पोलिसांनी उघडकीस आणली। अटकेतील आरोपींची नावं: नारायण सिंग राजपूत वय वर्ष 28, गोकुल सिंग राजपूत वय वर्ष 22, हितेश सिंग ललसिंग, प्रकाश सिंग ललसिंग, भगवान सिंग ललसिंग वय वर्ष 30, गोरे सिंग रामचंद्र तसेच चोरीचा माल खरेदी करणारा गुजरातमधील व्यापारी। या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 14,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नरडाणा पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्तरित्या पार पाडली। पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे तसेच अधिकारी व कर्मचारी रवींद्र महाले, संजय पाटील, अरविंद पाटील, ललित पाटील, भरत चव्हाण, योगेश गीते, विक्रांत देसले, नारायण गवळी, चंद्रकांत सावंत, रईस शेख, रवींद्र मोरानीस, अनरसिंग पवार, गणेश पाटील, विजय माळी, दीपक भांबरे, विनोद कोळी, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल, सुनील गावित, सूरजकुमार सावळे यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली। या कारवाईमुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळाला असून विस्तार चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।